नमस्कार, मी कल्पना. श्री स्वामी समर्थ. चला, गावच्या नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत. चला, आता इथे बघू शकता भरपूर असे व्हिडिओ मी माझ्या सासरचे शेअर केलेले आहे आणि आज मी माझ्या माहेरचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. चला, आता मी चाललेली आहे माझ्या माहेरी दिवाळीसाठी. 1 दिवसासाठी जायचं आहे मला. आणि इथे ना ही आमची पुतण सून आहे, तिला पण माहेरी जायचं होतं. तिला पण आता सोडवते रस्त्यामध्ये, जाता जाता तिचं माहेर आहे आणि त्याच्यानंतर पुढे माझं माहेर आहे. त्याच्यानंतर आहे ना माझी एक पुतणी ना, तिचं पण म्हणजे नाशिकला तिला सोडवायचं आहे आणि बाकीच्या पुतण्या आहे. त्याच्यानंतर माझी मुलगी ना ती पण म्हणजे डॉक्टर झालेली आहे, त्याच्यामुळे तिच्या सुट्ट्या संपलेल्या आहे आणि ती पण 4-5 दिवस आलेली होती. तिला पण नाशिकला सोडवायचं आहे. त्याच्यानंतर इथे बघू शकता मी माझ्या माहेरी आलेली आहे आणि हे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते मी. आणि माझे आई वडील आहे ना गावामध्ये राहतात आणि इथे शेतामध्ये ना माझे 2 चुलते आहे ना ते राहतात. आणि इथेच माझ्या वडिलांची पण शेती आणि माझ्या चुलत्यांची शेती इथेच आहे. बघू शकता हे दुसऱ्या दिवशीचं आहे. आणि चला, आता म्हटलं इथे ना एक माझा चुलत भाऊ आहे ना, सक्का चुलत भाऊ, तो पण जॉबला आहे लांब. आणि माझा सक्का भाऊ आहे ना, तो पण पोलीस आहे, त्याच्यामुळे तो पण नाशिकला आहे. त्याला पण सुट्ट्या नाही आहे, ते नाईट वगैरे चालू आहे त्याची. आणि त्याच्यानंतर आहे ना इथे एक माझा चुलत भाऊ आहे आणि त्याच्यानंतर आहे ना माझ्या 2 आत्या आहे ना, त्या पण येणार होत्या इथेच मळ्यामध्ये माझ्या वडिलांना आणि माझ्या चुलत्यांना ओवाळण्यासाठी. आणि इथे ना हे बघा छान असं लिंबाचं झाड आहे माझ्या वडिलांच्या शेतामध्ये, वावरामध्ये. आणि इथे ना हे मळ्यातलं माझ्या वडिलांचं घर आहे, म्हणजे हे बेघर आलेलं आहे त्यांना. आणि ते म्हणजे इथे राहती नाही, पण ते असं शेतीचं काही पण ठेवण्यासाठी हे छोटंसं त्यांनी बांधून घेतलेलं आहे. काम बरंच बाकी आहे अजून त्यांचं. आणि ते हे आहे माझे वडील आणि ते पण शेतकरी आहे. माझे चुलते पण शेतकरी आहे. त्याच्यानंतर माझ्या आत्या आहे ना 2, त्या पण शेतकरी आहे. आणि इथे बघू शकता माझ्या वडिलांनी ना वावरामध्ये ना सोयाबीन केलेली होती, ती आता कालच काढलेली आहे आणि पाऊस येतो म्हणून इथे घरामध्ये टाकलेली आहे. आता ती पण विकायची आहे. छान आहे, बघू शकता. 6 क्विंटल झालेली आहे, म्हणजे 6 पोते झालेली आहे, माझे वडील सांगत होते. आणि त्याच्यानंतर इथे ना हे बघा ते पण मळ्यामध्ये आले. मी पण गेली, म्हटलं चला एकत्रच आपण आता इथे भाऊबीज करू, आत्यांची पण भेट होईल. आणि अर्ध्या वावरामध्ये ना भुईमुंग पण केलेला होता. हे बघा भुईमुंगाच्या शेंगा, इथे माझी आई आणि माझे वडील आहे. आणि त्याच्यानंतर आहे ना इथे ना आता मला पण ओल्या शेंगा देत आहे आणि मला पण जायचं आहे आता ओवळायचं झाल्यानंतर. आणि इथे ना मला पण शेंगा दिल्या त्यांनी. त्याच्यानंतर माझ्या दोघी आत्या आहे ना, त्यांना पण शेंगा दिल्या माझ्या आईने. आणि हे शेंगा आहे ना आताच काढलेले आहे आणि आता त्या गोण्या भरून आहे ना गावामध्ये न्यायच्या आहे. आता मग ते तिकडे राहता, मग ते तिकडे सुकवतील किंवा वाळवतील. आणि त्याच्यानंतर आहे ना मग हे बघा आता इथे माझ्या आईचं चालू आहे, नंदांना पण शेंगा भरायचं काम किंवा मला पण शेंगा भरायचं काम चालू आहे माझ्या आईचं. आणि आम्ही ना मग सकाळीच आंघोळी वगैरे झाल्या, नाश्ता पाणी केला गावामध्ये आईकडे आणि मग आम्ही शेतामध्ये चालू, इथे मळ्यामध्ये माझ्या चुलत्यांकडे. माझ्या चुलत बहिणी पण आलेले आहे. म्हटलं चला आपण एक ठिकाणीच भाऊबीज करूया, सगळे भेटतील. आणि बरेच दिवस झाले मी माझ्या माहेरचा एक काही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर नाही केला. आणि म्हटलं चला आता आलेली आहे माहेरी, ते 1 दिवस थांबून घेऊ. सगळे आम्ही 1 दिवस थांबलेलो होतो, बाकीच्या होत्या 2-3 दिवस बहिणी वगैरे. आता ह्या ओल्या शेंगांच्या गोण्या ह्या गावामध्ये न्यायच्या आहे. आता टेम्पो येणार आहे ना उद्याकडे, त्याच्यामुळे मग टेम्पोमध्ये टाकून न्यायच्या आहे ह्या गोण्या आणि गावामध्ये आई सुकवून घेईल घरी. त्याच्यानंतर इथे बघू शकता हे इथे ना माझे हे चुलत्यांचे जुने घर आहे, नवीन घरं त्यांनी बांधलेले आहे, पण त्यांचे ना अजून लादी वगैरे बाकी आहे करायचं, म्हणजे प्लास्टर वगैरे पण थोडंफार राहिलेलं आहे. आता माझ्या मोठ्या आत्या छोट्या आत्या आलेल्या होत्या, त्यांनी फराळाचं आणलेलं होतं त्यांच्या भावांसाठी. त्यांनी बघा इथे ना त्यांना खायला दिलेलं आहे. आणि माझे 2 नंबरचे चुलते ना, त्यांना ना झाडांची खूप अशी आवड आहे. आवळ्याचं झाड लावलेलं आहे इथे माझ्या चुलत्याने. इथे बघू शकता खूप असे आवळे आलेले आहे आणि याचं लोणचं घालतो ना ते आवळे आहे इथे. आम्ही पण खाल्ले भरपूर असे, खाली पण खूप पडलेले आहे आणि खूप छान लागले. इथे बघा किती मोठं आवळ्याचं झाड आहे आणि किती आवळे आलेले आहे, तुम्हाला झूम करून दाखवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आहे ना इथे आत्यांनी ना, दोघी आत्यांनी फराळाचं वगैरे आणलेलं होतं, आम्ही सगळ्यांनी मिळून खाल्लं वगैरे ते.
आणि त्याच्यानंतर आहे ना आम्ही जेवण वगैरे करायला मळ्यातच गेलेलो होतो माझ्या चुलत्यांकडे वगैरे. आणि त्याच्यानंतर इथे बघू शकता माझी छोटी आत्या आहे ना, तिचा मुलगा आहे, हा राहुल नाव आहे त्याचं. त्याच्या बाजूला आहे ना ही माझी सख्खी चुलत बहीण आहे. आणि त्याच्यानंतर तिच्या बाजूला ही माझी लहानी आत्या आहे. लहानी आत्या म्हणजे ही आत्या आहे ना माझ्यापेक्षा 2-3 महिन्यानं लहान आहे, म्हणून मी लहान आत्या म्हणते तिला. आम्ही सगळे असं छोटी आत्या किंवा लहान आत्याच म्हणतो. ही साडीवाली बघू शकता इथे. आणि त्याच्यानंतर हे बघा त्यांनी मस्त छान फराळाचं आणलेलं होतं, सगळे मिळून आम्ही मस्त खाल्लं. आता तुम्ही ना इथे बघू शकता ह्या माझ्या मोठ्या आत्या आहे, सगळ्यात मोठ्या. आणि त्याच्यानंतर इथे मी पण बसलेली आहे. चला आता इथे आजूबाजूकडे लक्ष देऊ नका, कारण का माझे चुलते, आत्या, आई, वडील सगळे शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांचे घरदार असेच असतात, कुठे काय पडलेलं असतं ते. इथे माझा हा चुलत भाऊ बसलेला आहे, बघू शकता. ही माझी सख्खी चुलत बहीण आणि ती पण सख्खी चुलत बहीण आहे, बघू शकता आम्ही तिघी बहिणी. त्याच्यानंतर इथे माझ्या मोठ्या आत्या. त्याच्यानंतर आहे ना इथे बघा माझी आई आणि माझी चुलती ना, ते स्वयंपाक चाललेला आहे त्यांचा. आणि इथे ना सगळ्यांचं जेवण एकत्रच होणार आहे आज. आणि माझ्या चुलत्यांनी ना कांदे लावलेले, मस्त कांद्याची पात तोडून आणली, इथे बघू शकता. आता कांद्याची पात पण बनवायची आहे. आणि इथे ना चला आता मस्त आम्ही फराळाचं वगैरे केलेलं आहे. त्याच्यानंतर स्वयंपाक झाला, जेवायला बसलेले आहे माझे मिस्टर, माझे दोघं चुलते आणि माझे वडील. मी पण जेवायला बसलेली आहे. माझ्या दोघी आत्या, माझ्या चुलत बहिणी सगळे जेवायला बसलेले आहे, बघू शकता. आणि माझ्या चुलत्यानी ना कांद्याची पात, परत त्याच्यानंतर आहे ना सुकी दुसरी भाजी, त्याच्यानंतर आहे ना भजी पण बनवलेली होती, वांग्याची भाजी. असं भरपूर छान असं जेवण बनवलेलं होतं. आता इथे भाऊबीज आमची सुरू झालेली आहे. आता इथे बघा माझ्या मोठ्या आत्या आहे ना, ह्या माझ्या मोठ्या आत्या पण नाशिकला राहत होत्या, पण मग त्या पण आहे ना आता म्हणजे मामा आहे ना माझे वारलेले आहे, ते पण इन्स्पेक्टर होते, त्याच्यामुळे त्यांनी गावावर घर बांधलेलं आहे. आणि माझ्या दोघी पण आत्या आहे ना एकच गावामध्ये दिलेलं आहे, त्याच्यामुळं मग त्या कसं थोड्याशा लांब लांब राहतात फक्त. आता इथे बघा म्हटलं चला मोठ्या आत्याला पण घरी लवकर जायचं होतं. माझ्या मोठ्या आत्याला ना 4 मुली आहे आणि 1 मुलगा आहे. आणि त्या पण मुली आलेले आहे, माझ्या आत्या बहिणी वगैरे आलेले आहे, त्याच्यामुळं आत्याला लवकर जायचं होतं घरी, कारण का त्यांचे पण छोटे छोटे मुलं वगैरे आहे त्याच्यामुळे. आता मोठ्या आत्या पण छोट्या आत्या पण आता कसं जास्त मुक्कामी वगैरे येत नाही, कारण का आता ज्याचे त्याचे शेतीचे कामं किंवा मुलांचं येऊन पडतं वगैरे त्याच्यामुळे. आता इथे बघू शकता हे तिघे सक्के भाऊ आहे आणि मोठी आत्या त्यांना ओवळते. आणि त्याच्यानंतर आता आमचे ना जेवण वगैरे पण झाले बघा. माझ्या चुलत्याने ना आत्याला नमस्कार पण केला आणि माझ्या वडिलांनी पण नमस्कार केला. पण मग आता इथे ना 1 नंबरच्या माझ्या मोठ्या आत्या आहे, 2 नंबरचे माझे वडील आणि 3 नंबरच्या आत्या हे ओवळताय ना ते 3 नंबरचे. आणि मधले पिंकवाले ना शर्ट पिंक घातलेले ते 4 नंबरचे आणि एक सगळ्यात छोटी आत्या. त्याच्यानंतर आहे ना हे बघा इथे मस्त आत्याने ओवाळलं. पहिल्यांदा माझ्या वडिलांनी ना आत्याला, मोठ्या आत्याला आणि छोट्या आत्याला पण साड्या घेतलेल्या होत्या. आता ही माझी छोटी आत्या आहे. आता ही छोटी आत्या ना आम्ही दोघी जणी ना एकच शाळेमध्ये होतो, लहान होतो तेव्हा. आणि ती माझ्यापेक्षा छोटी आहे. आणि त्याच्यानंतर आहे ना ती ना खूप म्हणजे अशी हुशार पण आहे आणि सगळ्यांना अशी बोलकी पण खूप आहे. आणि तिने पण माझ्या वडिलांना बघा ओवाळलेलं आहे, बघू शकता. माझ्या वडिलांनी ना तिला साडी घेतलेली आहे, छोट्या आत्याला पण. आणि त्याच्यानंतर आहे ना माझ्या वडिलांचं असं आहे की त्या काय माझे वडील ना बहिणींकडूनच ओवाळून घेतात किंवा राखी बांधून घेतात, ते कोणाकडनंच नाही राखी किंवा ओवाळती. आणि इथे बघू शकता माझ्या छोट्या आत्याला पण नमस्कार केलेला आहे, बघू शकता. आणि इथे ना हे माझे चुलते आहे. आता हे शेतकरी आहे, शेताची कामं वगैरे त्यांची चालूच असतं काही ना काही. आणि इथे ना चला आता मस्त छान असं झालं माझ्या दोघी आत्यांचं ओवाळणं वगैरे. आता मी पण ओवाळते. इथे माझा हा सक्का चुलत भाऊ आहे आणि एक माझा चुलत भाऊ ना तो लांब आहे जॉबला. आणि माझा सक्का भाऊ आहे ना तो नाशिकला आहे, पोलीस आहे तो, त्याला पण यायला वेळ नाही भेटला किंवा सुट्टी नाही भेटली. आणि त्याच्यानंतर आणि इथे बघा याला पण मी ओवाळून घेतलेलं आहे, बघू शकता. आता बरेच दिवस झाले आम्ही एकत्र आलो, असं नाही तर आम्ही कधीच असं एकत्र येत नाही. म्हणजे येतो पण मग आत्या वगैरे येती नाही असं. आणि ह्या चुलत बहिणी पण येतात, पण मग त्या केव्हा येतात केव्हा निघून जातात. इथे बघा त्याने पण मला नमस्कार केलेला आहे, त्याचं लग्न नाही झालं आहे अजून. आणि त्याच्यानंतर इथे माझे हे शेवटला आणि चुलते आहे 3 नंबरचे.
आणि त्याच्यानंतर त्यांना पण मी ओवाळून घेतलेलं आहे आणि बघू शकता ह्या पद्धतीने. आणि मस्त छान असं माझ्या चुलत्या पण मग 2-3 दिवसापासून म्हणजे असं शेताची कामं बंद ठेवले ते त्यांनी. मग आत्या वगैरे, छोटी आत्या 2 दिवस मुक्काम आलेली होती माझी. आणि ते माझ्या छोट्या आत्याला पण जायचं होतं आणि मला पण जायचं होतं आणि ही माझी बहीण आहे तिला पण जायचं होतं. आज आम्हाला तिघींना पण जायचं होतं. आणि त्याच्यानंतर आहे ना एक दुसरी माझी बहीण आहे ना, चुलत बहीण, ती कालच आलेली आहे. त्याच्यामुळे ती 2-3 दिवस थांबणार होती. आणि इथे बघू शकता हे माझी आहे 2 नंबरचे चुलते. आणि इथे बघा छान असं मग मी भाऊबीज पण केलं आणि मला तर खूप छान वाटलं असं एकत्र वगैरे. आणि आम्हाला खूप आवडतं. आता माझी फॅमिली तर तुम्ही बघितलेलीच आहे. म्हणजे असं खूप मोठी फॅमिली आहे. तशीच माझ्या माहेरची पण आहे, पण मग कसं माझं जास्त कुटुंब मोठे, त्याच्यामुळे मला जास्त माहेरी पण जायला भेटत नाही. गेली का मी चालती व जाते, मुक्काम थांबत नाही. हे दोघं सख्खे बहीण भाऊ आहे, बघू शकता. ही मोठी आहे आणि हा छोटा आहे. आणि त्याने पण तिला नमस्कार केलेला आहे. तिला पण आज जायचं आहे. त्याच्यानंतर आहे ना, ही आहे माझ्या आत्ते बहिणीची मुलगी आणि ती पण माझ्या मोठ्या आत्यासोबत आलेली आहे. म्हणजे आत्याची नात आहे ती. तिने पण ओवाळलेलं आहे, बघू शकता. त्याच्यानंतर आहे ना, ही पण आहे माझी सख्खी चुलत बहीण आणि हे बघा तिने पण ओवाळलेलं आहे, बघू शकता. म्हणजे आमचं छान असं भाऊबीज पण झालं आणि छान वाटलं. आता दोघींचे मिस्टर काही आलेले नाही आहे आणि आम्ही गेलेलो होतो. आम्ही काही 1 दिवस थांबलो दोघं पण आणि दुसऱ्या दिवशी आज लगेच यायचं होतं माझ्या सासरी. आणि इथे बघा त्याने पण नमस्कार केलेला आहे तिला आणि बहिणीच्या पाया पडायलाच पाहिजे. त्याच्यानंतर हे बघा सगळं असं छान असा कार्यक्रम झाला. नंतर मोठ्या आत्याला पहिले वाटं लावलं, इथे बघू शकता. त्याच्यानंतर आहे ना, आम्ही पण गाडीमध्ये वगैरे बसलो, इथे बघू शकता. आता आम्ही दोघी बहिणी जातोय. आता माझ्या बहिणीचं गाव आहे ना रस्त्यातच आहे आणि तिला पण पहिले सोडून देणार आहे मी दिंडोरीमध्ये. त्याच्यानंतर मी पुढे जाणार आहे. त्याच्यानंतर इथे बघू शकता ह्या पद्धतीने आमचं छान असं सगळं, तिघी बहिणी, दोघी आत्या, 2 चुलते, 2 चुलत्या, आई वडील, असं आमचं छान असं मस्त माहेरचा माझा भाऊबीज वगैरे झाला. खूप छान वाटलं. आणि त्याच्यानंतर आहे ना, हे बघा मी आलेली आहे, चालली माझ्या सासरी. त्याच्यानंतर रस्त्यामध्ये इथे ना माझ्या बहिणीचं गाव आहे. आता तिला इथे सोडलं आणि तिने ना तिच्या घराच्या समोर आहे ना बघा किती छान असे झाडं लावलेले आहे फुलांचे वगैरे. ती पण शेतकऱ्याला दिलेली आहे आणि त्यांनी भेंडी वगैरे लावलेली. आणि इथे बघा हे जे झाड आहे ना, ती म्हणत होती ताई तुला याचे ना थोडेफार आहे ना असे घेऊन जा म्हणे, असे छोट्या छोट्या काड्या वगैरे. हे ना महादेवाला फुल वाहतात म्हणत होती. तिने मला छान असे तोडून दिले ते छोटे छोटे अशा काड्या वगैरे. त्याच्यानंतर येताना इथे बघू शकता आमचं आहे ना हे पालखेड धरण आहे, इथून मी येत असते. चला, या पद्धतीने माझा माहेरचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. चला, व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप धन्यवाद.